नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल प्रकाश टोपे, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता. मला सातारकरांना एक विनम्र आव्हान करू वाटतं. या वर्षीपासून मंडळाने एक नवीन उपक्रम म्हणण्यापेक्षा एक प्रथा जी होती तर त्याला थोडासा सामाजिक दृष्टिकोनानं आणि एक सुरक्षेच्या दृष्टिकोनानं एक मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तो असा आहे की दसऱ्याच्या मिरवणुकीत प्रतापसिंह मंडळाची आईसाहेबांची भेट होती. देवी चौक या इथे मोठा भेटीचा सोहळा होतो. तरी यंदाच्या वर्षीपासून हा भेटीचा सोहळ्याचं आयोजन न करण्याचं आणि सदर भेटीच्या सोहळ्यात सहभागी न होण्याचं मंडळाने निर्धार केलेला आहे. याचं कारण असं की दरवर्षी आम्ही पाटावरनं पाहत असतो तर भरपूर प्रमाणात गर्दी अशी उसळत असते आणि त्या गर्दीमध्ये बऱ्याच महिला जखमी होतात, लहान बाळांची चुकामुक होते, अनेकांचे मोबाईल जातात, अनेकांचे मौल्यवान दागदागिने हे सगळे म्हणजे चोरीला वगैरे जातात. याचं प्रमाण खूप वर्षानुवर्ष वाढत चाललेले. आमच्याकडे 2 दिवसांनी तक्रार येतात, पण नाही असतं मंडळ ह्या गोष्टीवर काही करू शकत नाही. कुणाचे मोबाईल गेले, कुणाचे दागिने चोरले गेले तर ह्यावर मंडळ काय ॲक्शन करून कुणाला कळणार ते कोणी चोरी गेले. तर त्या आणि ह्या सगळ्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तिथं कुठलीही दुर्घटना घडली किंवा कुणाचा एखाद्याचा जरी बळी गेला किंवा काय झालं तर ते पूर्ण गालबोट आयुष्यभर मंडळाला राहणार आहे. त्यामुळं श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळामार्फत मी समस्त भाविकांना आव्हान करतो की ह्या भेटीमध्ये आपण म्हणजे मंडळ ह्या वर्षी भेटीचं आयोजन करणार नाही. तर त्यामुळं गर्दी करू नये आणि जिथं अपघात घडेल अशी हे करू नये. समस्त सातारकरांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय जरी असला तरी सुरक्षिततेच्या आणि दक्षतेच्या कारणास्तव मंडळाला अतिशय काळजावर दगड ठेवून हा भेट सोहळा नाईलाजास्तव रद्द करण्याची वेळ आलेली आहे. तरी सातारकरांनी त्यास सहकार्य करावे.